दुग्ध व्यवसाय सुरू करताना आपण खूप जोमाने सुरुवात करतो. बाहेरून गाया आणल्या जातात, मोठमोठे गोठे बांधले जातात, सगळ्या यंत्रसामुग्री घेतली जातात. परंतु आपण बघतो 6 ते 7 महिन्यामध्ये सगळे गोठे बंद पडलेले असतात. आहार नियोजनामध्ये संतुलित आहार देणं खूप गरजेचं आहे. संतुलित आहार म्हणजे फक्त पशुखाद्य देणं नव्हे. जनावराला हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य, वेगवेगळे सप्लिमेंट आणि पाणी हे सगळे घटक देणे गरजेचं असतं. परंतु आपण अनेक गोठ्यावर बघतो, की दुभत्या जनावरांच्या आहारामध्ये फक्त चांगलं पशुखाद्य वापरणे आणि वेगवेगळे सप्लिमेंट वापरणे म्हणजे आहार नियोजन चांगलं केलं, असा शेतकऱ्याचा भ्रम आहे. परंतु मित्रांनो, सगळ्यात चांगला जो चारा आहे, तो हिरवा चारा आणि सुका चारा आहे. तो जितका क्वालिटी असेल, मुर्घास जितका क्वालिटी मिळेल, तितकाच आपला पशुखाद्यावरचा खर्च कमी होत असतो. म्हणून मित्रांनो, महागडे पशुखाद्य आणि सप्लिमेंट यांच्यापेक्षा जास्त खर्च आपण आपल्या हिरव्या चाऱ्यावर, सुक्या चाऱ्यावर आणि मुरघासावर केला पाहिजे. मित्रांनो, उच्च प्रथिने असलेला द्विदल हिरवा चारा, एकदल चाऱ्यामध्ये जास्त कणीस असलेली मका, असे जर आपण चारे निवडले, त्याचा मुरघास केला, तर मित्रांनो आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर राहणार आहे. परंतु अनेक गोठ्यावर फक्त आणि फक्त पशुखाद्य जास्त खाऊ घालण्यावर भर दिला जातो. त्यामुळे तिथे नेहमी गायींना ॲसिडोसिस राहतो. गायींना ॲसिडोसिस राहिला, की त्यांचे पचन बिघडते. त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांना गायींना सामोरे जावं लागतं. त्यामुळे मित्रांनो, गोठ्यावर संतुलित आहार देणे खूप गरजेचं आहे.